पन्हाळगडाचा वेढा. इसवी सन 1660 साल. पन्हाळागडवर कठीण वेढा पडला होता. आदिलशाहीचा सेनापती सिद्दी जौहर प्रचंड सैन्य घेऊन गडाभोवती तळ ठोकून बसला होता. हजारो सैनिक, तोफा आणि शस्त्रसाठा, कडक पहारा, अन्नपुरवठा पूर्ण बंद. गडावर अन्नसाठा कमी होत चालला. सैनिक थकले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. जर छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंच्या हाती लागले असते तर स्वराज्याचं स्वप्नच संपले असते. निर्णय घ्यावाच लागणार होता. धाडसी योजना. एका काळ्याकुट्ट पावसाळी रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडातून निसटण्याचा निर्णय घेतला. त्यांना विशाळगड गाठायचा होता, पण एक मोठी अडचण होती. शत्रूंना त्यांचा चेहरा ओळखीचा होता. म्हणून एक युक्ती आखली गेली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा दिसणारा एक माणूस शत्रूंच्या दिशेने जाईल आणि खरे महाराज दुसऱ्या मार्गाने सुरक्षित निघून जातील. तो धाडसी माणूस होता शिवा काशीद. शिवा काशीद कोण होते? शिवा काशीद हे साधे नाव्ही म्हणजे बार्बर होते. ना मोठं पद, ना सरदारकी, ना मोठी सत्ता. पण त्यांच्यात एक विशेष गोष्ट होती. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे दिसत होते. जेव्हा त्यांना योजना सांगितली गेली तेव्हा त्यांना पूर्ण माहिती होती की मी गेलो तर परत येणार नाही. तरीही त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला, कारण त्यांच्यासाठी स्वराज्य हेच सर्वस्व होतं. बलिदामाची रात्र. मुसळधार पाऊस पडत होता. 2 गट गडातून बाहेर पडले. खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू मावळे. शिवा काशीद महाराजांच्या वेशात. शत्रूंनी शिवा काशीद यांना पाहिलं आणि आनंदाने ओरडले, शिवाजी पकडला. त्यांनी त्यांना पकडलं आणि सिद्दी जौहर समोर आणलं. तोपर्यंत खरे छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे पुढे निघाले होते. सत्य समोर आले. थोड्याच वेळात सिद्दी जौहरला शंका आली. चौकशी झाली आणि सत्य समोर आलं. हा माणूस छत्रपती शिवाजी महाराज नव्हता. हा होता एक साधा नाव्ही, शिवा काशीद. सिद्दी जौहर संतापाने लाल झाला. त्याला कळलं की तो फसला आहे. अमर बलिदान. शिवा काशीद यांना निर्दयीपणे ठार मारण्यात आलं. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भीती दाखवली नाही. ना त्यांनी गयावया केली, ना त्यांनी महाराजांचा मार्ग सांगितला. ते हसत मुखाने मृत्यूला सामोरे गेले. त्यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना वेळ मिळाला. नंतर पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनीही आपलं प्राणार्पण केलं आणि स्वराज्य वाचवलं. इतिहास बदलणारा क्षण. जर शिवा काशीद नसते तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज पकडले गेले असते. स्वराज्याची ज्योत विझली असती. पण एका सामान्य माणसाने इतिहास बदलला. तलवारीने नव्हे तर स्वतःचा जीव देऊन. त्यांची आठवण. आज महाराष्ट्रात शिवा काशीद हे नाव आदराने घेतले जाते. ते आपल्याला शिकवतात निष्ठा म्हणजे काय, स्वामी भक्ती म्हणजे काय, बलिदान म्हणजे काय. राजे महान असतात, पण राजांना महान बनवतात ते असे निष्ठावान मावळे. शेवटचा विचार. डोळे मिटा आणि कल्पना करा. एक साधा माणूस निश्चित मृत्यूकडे चालत आहे, पण मनात भीती नाही. फक्त एकच विचार की छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित राहिले पाहिजेत. तो होता शिवा काशीद. त्यांनी प्राण दिले. महाराज वाचले. स्वराज्य जिवंत राहिले आणि म्हणूनच शिवा काशीद अमर झाले.